जिल्ह्यात सध्या खुनासारख्या घटनांमध्ये नवा फंडा सुरू झालाय। पोलिसांचीच टोळी त्यासाठी काम करते। खून झाला की तो एखाद्या अल्पवयीनवर खपवला जातो। यासाठी पैशांचं मोठं रॅकेट सुरू आहे। बाल सुधारगृहातून पुन्हा त्याला सुखरूप बाहेर काढलं जातं आणि खुनातील मुख्य संशयित नाम निराळे राहत आहेत, असा गंभीर आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे। पोलीस स्टेशन विकली गेली आहेत। कोण अधिकारी कुठे, कोण कुठे बसणार हे दर पत्रकानुसार ठरलं जातं। पोलीस स्टेशनचा अधिकारी दुकानदार म्हणून बसत आहे। पैसे वरपर्यंत पोहोचतात। तक्रार द्यायला गेल्यावर तक्रार घेण्यापूर्वी समोरच्या पण तक्रार घेणार, मग बघा काय करताय असा अजब सल्ला पोलीस देतात। अन्यायाबाबत पोलिसात तक्रार देणं म्हणजे स्वतःवरच तक्रार दाखल करून घेणं होत आहे, असा गंभीर आरोप विशाल पाटील यांनी केलाय। दरम्यान सांगलीतील वेदांत बंडगरचा खून हा कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यानेच झाला असून अजूनही या घटनेतील मूळ निलेश गडदे याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही गंभीर आरोप पाटील यांनी केलाय। पालकमंत्र्यांनी केवळ भाजप वाढीच्या मागे न लागता जिल्ह्यातही लक्ष द्यावं असं आवाहन केलंय। खरात यांना धमकावूनही गडदे हा तक्रार देतेवेळी पोलीस ठाण्याच्या आवारातच होता। तेथून सांगलीत आला। धमकी देण्यापासून खून करण्यापर्यंत त्याने 4 गाड्या बदलल्या। या गाड्या कोणाच्या, त्याच्या विरोधात तक्रार देऊ नये यासाठी कोणी फोन केले याचा शोध घ्यावा। गडदेसह त्याच्यासोबत असणाऱ्या आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे फोन कॉल तपासण्यात यावेत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे। ह्या सांगलीतल्या काही इलाक्यात जे खून होतात त्या खून झाल्यावर एक पॅटर्न आलेला आहे। तो पॅटर्न असा आहे की खून झाल्यावर अल्पवयीन मुलगा काही दिवसानंतर पुढे येतो आणि तो कबुली देतो की तो खून मीच केला आहे। त्या मुलाचा त्या खुनाशी काही संबंध नसतो। मात्र ह्या अशा तरुण मुलांना सुधारगृहात पाठवून वर्षभरात सोडवून घेऊन अशी खुनाचे आरोप स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी एक टोळी ह्या पोलिसात काम करते आणि त्यात पैशाचा दर ठरतो। खून झाल्यावर त्या खुनातनं सुटायचं कसं ह्यासाठी सुद्धा दरपत्रक आज या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सगळीकडे आलेलं आहे। SP आता नवीन आलेले आहेत, त्यांनी काय ह्या ठिकाणी करण्यासाठी आलेले आहेत हे अजून कळलेलं नाही। ही जतची घटना सगळी घडत होती। जतला हा जो निलेश गडदे नावाचा वॉन्टेड क्रिमिनल आहे किंवा जामीनवर सुटलेला क्रिमिनल आहे, तो तडीपार आहे, त्याला सांगलीत येता येत नाही। मात्र तो सांगलीत येतो, धमक्या देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या खुनात त्याचं नाव आहे। ज्या व्यक्तीवर आधीच पाटोळेच्या खुनाचा आरोप आहे, सगळे साक्षी पुरावे त्याच्या विरोधात आहेत, तो व्यक्ती मुळात जामीनवर सुटतोच कसा ह्यासाठी पोलिसांनी त्याच्या जामिनाचे ॲप्लिकेशन नेमकं काय म्हणणं मांडलं होतं हे सुद्धा आज पोलिसांनी समोर देणं गरजेचं आहे। आणि हा सुटलेला व्यक्ती पुन्हा खंडणीसाठी व्यवसाय चाललेला आहे, हमालीचा व्यवसाय असेल, चांगला व्यवसाय चालला आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पैसे मागितले, पैसे दिले नाहीत आणि त्याच्यावर तक्रार केली। म्हणून तक्रारी करायला का आला म्हणून मार्केट कमिटीचे माजी संचालक त्यांना दम दिला गेला। त्यांच्या घरी जाऊन त्यांचा नातू जो आत्ता मारुती बंडगर जो मार्केट कमिटी, ह्या चौकशा पोलिसांनी कशा करायच्या आम्ही सांगायची गरज नाही, त्यात त्यांचं ते काम आहे, त्यांनी करायला पाहिजे। एवढे दिवसात हा व्यक्ती जर मोकळा फिरतोय ह्याचा अर्थ हेच आहे की आता ह्याला सुद्धा सोडवण्यासाठी कुठला तरी अल्पवयीन मुलगा जो हे आरोप स्वतःवर घेणार आहे ह्याची कदाचित तलाश चालू असेल आणि त्यात ती मांडवली टक्केवारी पैसे दर हा ठरत असेल असा संशय येतो। ही आणि एक घटना परवा दिवशीची कवटेपिरांला एका महिलेला गाडी उडवून गेली, त्या महिलेचा मृत्यू झाला। तिचा नवरा पॅरालिसिसने ग्रस्त आहे, मुलं नोकरीला नाही आहेत। पहाटे 6 वाजता ही घटना घडली। पोलीस स्टेशनला ताबडतोब कळवण्यात आलं। जो आरोपी आहे, संशयित आहे, तो व्यक्ती शासकीय सेवेत कामाला आहे। तक्रार ही आहे की कदाचित पेक्षा नक्कीच तो दारूच्या नशेत होता आणि त्यामुळे त्यांनी ही घटना घडली। त्या बाईला उडवलं, पुढे लहान मुलीला उडवलं, तो पुढे गेला। पोलिसांकडे तक्रार करून घरच्या लोकांनी ती गाडी कुठं आहे, तो व्यक्ती कुठं आहे, त्या घरापर्यंत 2 तासात ते पोचले। मात्र पोलिसांनी ह्या व्यक्तीला 36 तास ओलांडोस तोपर्यंत अटक केली नाही। 36 तासाने तोच त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आपोआप हजर झाला। 36 तास का थांबला? नशेत होता हे रेकॉर्डला येईन, टेस्ट होईल म्हणून का?
बरं 36 तासाने आला तरी त्या व्यक्तीची ब्लड टेस्ट घेण्यात आली नाही. 36 तासाने काय झाला, काहीतरी अंश मिळाले असते, तपास घेण्यात आलेला नाही. संशय विषय काय, म्हातारी मिलाच दुःख नाही, ॲक्सिडेंट होतो, घडतो, कोणाकडनं पण घडतो. पण पोलीस स्टेशन पहिला आरोपी पकडायच्या आधी सेटलमेंट कसं करायचं, समोरच्याला कसं वाचवायचं आणि सामान्याला कसं त्रास द्यायचा हेच बघणार असेल. मी फक्त 2 दिवसाची उदाहरणं दिली, पण हे राजरोज चाललेलं आहे. पूर्णपणे विश्वास पोलिसांवरनं लोकांचा उठलेला आहे. ही सगळी इथं घटना घडत असताना SP साहेबांच्या अंडर असलेले 2 DYSP सुव्यवस्था कायदा सांभाळायच्या ऐवजी हे नागेवाडी आणि भाकोचीवाडी म्हणजे भाग्यनगर ह्या ठिकाणी तैनात होते. त्यांची जबाबदारी होती की जे बिचारे शेतकरी आहेत, ज्यांच्या हक्काच्या मालकीच्या जमिनी त्यांना अजून शासनाच्या शक्तिपीठाला द्यायचे का नाहीत ह्याचा अजून निर्णय घेतलेला नाही, त्या ठिकाणी ह्या पोलिसांची यंत्रणा वापरून त्या शेतकऱ्यांना बळजबरीनं थांबवून त्यांची मोजणी घेऊन त्यांची जमीन बळकवण्यासाठी हा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यासाठी 2 DYSP आणि त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा हा शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेला होता. नेमकं मुख्यमंत्री आज ह्या न्यायव्यवस्थेला जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी नेमकं ह्या ठिकाणी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस ह्यांना का पाठवलेलं आहे, काय जबाबदारी दिलेली आहे? येणाऱ्या निवडणुकीत मदत व्हावी म्हणून, शक्तिपीठाच्या जमिनी शेतकऱ्यांच्या स्वस्त भावात घ्यायच्या म्हणून, का खरंच ह्या ठिकाणी होणाऱ्या खून कसं काय पोलीस स्थिती जबरदस्ती करत हा विषय महसूल का म्हणाला? 2 प्रांत आणि 2 DYSP त्या ठिकाणी तिथं उपलब्ध होते. जर काहीच विषय नव्हता तर एवढ्या मोठ्या लोकांना पहाटे 4 वाजता कोण येते? चोरच येतात. जर खरोखर काय नाही सर कायद्याने करत असतं तर पहाटे 4 वाजता याची काय गरज आहे? दिवसा गेला असता. कुठले शासकीय अधिकारी पहाटेच्या आणि रात्रीची कामं करतात? दिवसाच कामं करतात. आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार ऑफिसला, प्रांत ऑफिसला चुकून 5च्या ऐवजी 5:30ला पोचलो तर बोर्ड लागला असतो बंद झालं. आम्ही चुकून सकाळी 10ला पोचलो तर बोर्ड लागला अजून सुरू व्हायचा आहे. आम्ही चुकून 1:30 वाजता बोललो तर काय बोर्ड असतो जेवायला गेलेत. आणि तुमच्या कामाला तुम्ही 4 वाजता येताय म्हणजे 100% आमचं काहीतरी चोराला आलं असतं. प्रामाणिकपणे असतं आणि ते काय नसतं तर तुम्ही असल्या गोष्टी केल्या नसते. ज्या अर्थी तुम्ही 4 वाजता पाटे आलाय आणि बळजबरीने तिथे प्रयत्न केला, एवढं पोलीस ताफा घेऊन आलाय, आमचं बळकवाला आलेलं आहे. माझा शक्तिपीठला विरोध नाही, माझा विरोध आहे जमिनी बळकवायचा. शेतकऱ्याची इच्छा असेल तुम्हाला जमीन द्यायची तर त्यांनी खुशाल द्यावी, आमची काय हरकत नाही, त्याला फसवू नये. त्याला नेमकं काय मोबदला देणार आहे ते आधी त्या शेतकऱ्याला बोलवून समजून सांगावं. त्याची अपेक्षा जास्त असेल तर तडजोड करून ती अपेक्षा पूर्ण करावी, मग त्याच्या शेताच्या जवळ सुद्धा जावं, त्याशिवाय तिथं जाऊ नये. हा जो प्रयत्न चाललेला आहे ह्याचा संशयास्पद प्रयत्न आहे की काहीतरी करून या फुकटात जमिनी काढायच्या. जर तुमचा अजून अध्यादेश जारी झाला नाही तर तुम्ही तिथं जाताय कशाला? बरं, आणि अध्यादेश 15/2 जारी झालेला आहे, तो गुरुवारीच मला वाटते 11 तारीख का 10 तारखेलाच तो ऑलरेडी 15/2 आदेश झालेला आहे. त्यामुळे जर कलेक्टर सांगत असतील तर त्याला त्याची माहिती नसावी, पण ऑर्डर झालेली आहे. आणि रस्त्याला विरोध कोणाचा नाही आहे, पण त्या शेतकऱ्यांची मिटिंग घ्या, गाव जाऊन जी बाधित शेतकऱ्यांची यादी करा, त्यांना मिटिंगला बोला, त्यांच्यावर चर्चा करा, वाटाघाटी करा आणि देत असतील तर घ्या जमिनी. कुठल्या तरी मंत्र्यानं इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेऊन तिथून हा रस्ता काढलेला आहे आणि तो रस्ता तसा जात असताना त्याला त्यात मोठी भरपाई मिळणार आहे. म्हणून तो सांगली जिल्ह्यात अत्यंत फर्टाईल लँडमध्ये, आमची तक्रार नाही, आम्हाला परवडत असेल, आम्हाला तुम्ही देत असाल 2-2 कोटी रुपये करता आम्ही जमीन सोडतो. पण वस्तुस्थिती ही आहे की राष्ट्रीय नुकसान आहे. ज्या माळावर काय पिकत नाही ते सोडायचं आणि जिथं एकरी 100 टन उत्पादन निघते त्या जमिनीतून रस्ता न्यायचा, म्हणजे हे राष्ट्राच्या उत्पादनात घट आहे. एवढं त्याला जर कळत नसेल, पलूस, वाळवा, शिरोळ हे अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्पादन देणारी तालुके आहेत. शेती जमीन तिथं चांगली आहे. अशा जमिनीतनं नेण्यापेक्षा एक्झिस्टिंग रोड जो आहे, जो गडकरी साहेबांनी नागपूर रत्नागिरी मंजूर केला आहे, त्यालाच हा ह्या भागात जोडला असता तर हा रस्ता पण त्या दिशेनंच जातो. हा वेगळा पॅल रस्ता न्यायचा काय हेतू आहे
पण मी विकासाला विरोध करत नाही. शेतकऱ्याची तयारी असली तर खुशाल रस्ता करावा, पण बळजबरी करून कुणाच्याही शेतकऱ्याकडनं जमीन घ्यायचा प्रयत्न असेल तर आम्ही विरोधात उभारणार.